आमच्या कॉलेजमध्ये काही डेज आधी मुटकट होतं. तिथले काही इन्सिडेंट आम्ही तुम्हाला सांगतो. हा तर सर्वात पहिले 3 जजेसची बेंच होती आणि ह्या साईडला कंप्लेनर होते, या साईडला रिस्पॉन्डंट होते, जसं युजली कोर्टात असतं तसं. तर फ्रेंडने त्यांना विचारलं तुम्ही कोण आहात, तर त्यांचा रिप्लाय काय होता माहितीये? त्यांचं नाव सांगतायत XYZ. फॉर एक्झाम्पल म्हणतात मी आकांक्षा साळवे. तुम्ही कोण? आकांक्षा साळवे. ते जज 2-3 वेळा बोलतात तुम्ही कोण. तरी ते बोलतात साळवे साळवे इन्सिडेंट. तर आम्हाला आधीच क्वेश्चन दिले होते की तुम्ही कंप्लेनंट तर्फे आहात, रिस्पॉन्डंट तर्फे आहात, तुम्हाला असं सेशन कोर्ट किंवा हायकोर्ट मध्ये जाऊन आर्ग्यू करायचंय. बट 2 महारथींनी सेम केस मध्ये दोघांनी अपील केली. एका केस मध्ये दोघं पण अपिलेंट आहेत. सर विचारतात ते अच्छा तुम्ही अपिलेंट आहात तर तुम्ही कोण आहात, आम्ही पण अपीलला आलोय. थर्ड इन्सिडेंट. तर असे काही महान लोक होते, त्यांनी मेमोरियल मध्ये सगळ्यांनी एका व्यक्तीने सगळ्यांचे साईन केलेल्या, सगळ्यांच्या. ते पण सेम पेनाने. कैसे वकील बनेंगे ये लोग. तर सरांनी म्हणजे ते जज होते त्यांनी घेतला मेमोरियल आणि फेकून दिला. केस डिसमिस. बघा आम्ही आयुष्यात खूप पाप केले, खूप म्हणजे खूप, पण असं पाप नाही केले की ज्यामुळे आमच्या मुटकट मध्ये केस डिसमिस झाली. आम्ही मीडिएशनला गेलोय पण डिसमिस नाही झाला आमचा. ना आमच्या आरोपीला कन्व्हिक्ट केलंय